ही काश्मीरी आहे, कर्नाटक मधली बॅडगी मधलीच आहे. ही रंगासाठी प्रसिद्ध असते. दिवाळी ही पांडी मिरची आहे, गंटूर म्हणतात त्याला. ही आंध्राची आहे आणि थोडी तिखटाला कमी असते. ही 280 रुपये किलो आहे. ही लवंगी दंडी तिखट आहे आंध्राची. ही सगळ्यात तिखट लवंगी मिरची स्पेशल आपले मालवणी कोकम आहे. हा बघू शकता, माझी बायको मालवणी आहे. आमच्या घरात ते असतं हे कोकम. आणि बघू शकता, हा इंद्रा मंत्र हा गुजराती लोक जास्त खातात. तुम्ही आता सध्या दिवाळीची ऑफर चालू आहे गिरायकाला. आपल्याकडे जर खोबरे घेतलं तर आम्ही त्यांना किसून देतो फ्री मध्ये. माछी विचारता है यहाँ पे धनाधन। हेलो फ्रेंड्स, स्वागत है आप सभी का सचिन मुंबई ब्लॉग में। गाइस आज मैं आया हूँ लालबाग मसाला मार्केट में। यहाँ पे आप लोगों को काफी ज्यादा वैरायटी में होममेड मसाले मिल जाते हैं, वो भी बना के देते हैं ये लोग। तो क्या रेट्स होने वाला है और कौन से मसाले इनके पास में अवेलेबल होने वाले हैं, ये सब मैं आप लोगों को इस वीडियो के अंदर इन्फॉर्मेशन देने वाला हूँ। हर दिन में मेरे चैनल पे बढ़िया से बढ़िया इन्फॉर्मेशन आप लोगों के लिए लेके आते रहता हूँ। तो अगर आप मेरी वीडियो फर्स्ट टाइम देख रहे हो तो रिक्वेस्ट है चैनल को कर लीजिए सब्सक्राइब, ताकि हर एक इन्फॉर्मेशन आप लोगों को मेरे चैनल के माध्यम से मिल पाए। और एक रिक्वेस्ट है आप सभी से, आप लोग कौन से स्टेट से मेरी वीडियो देख रहे हो ये मुझे कमेंट में जरूर बताना। और नेक्स्ट वीडियो आप लोगों को कौन से मार्केट की देखनी है वो भी मुझे कमेंट में बताना। मैं ट्राई करूंगा आप लोगों के लिए वो मार्केट कवर करने के लिए। तो चले जाके पूरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करते हैं। वीडियो में एंड तक बनाना, वीडियो थोड़ी भी स्क्रिप्ट नहीं करनी है। दादा काय नाव तुमचं? माझं नाव विक्रम बबन चव्हाण. नमस्कार, स्वागत आहे आपल्या चव्हाण ब्रदर्स स्वादिष्ट मसाला दुकानामध्ये. कुठल्या प्रकारचे मसाले तुमच्याकडे भेटतात? आपण मालवणी मसाला, घाटी मसाला, कांदा खोबरा लसूण मसाला, आगरी मसाला, बरेच प्रकारचे नॉनव्हेज मध्ये मसाले आहेत आपले. सर्व प्रकारचे मसाले आपण बनवतो. काय रेट असतं त्याच्या? सध्या रेडीमेड मध्ये गेलं तर प्रत्येक मसाल्याचे वेगवेगळे भाव आहेत. मालवणी मसाला 700 पासून ते 1000 1200 पर्यंत पण येतो. हा किलो. चिकन मसाला सुद्धा 1200 पर्यंत येतो. आगरी मसाला 1000 पर्यंत येतो. कांदा लसूण मसाला 700 600 पर्यंत अवेलेबल आहे. हो, आम्ही इथे स्वतः समोरासमोर गिरायकाच्याही बनवून देतो. हा बघू शकता, यांच्याकडे कढाई लावली आहे. हा आपला घाटी मसाला बनवतो. हा बरोबर. आणि यांचं कसं असतं, एक रेसिपी असतो मसाल्याची. असं नाही काही पण कुठला पण टाकला त्या चिठ्ठीवरती सर्व मिळतं असतं. चिठ्ठीवरती पूर्ण क्वांटिटी लिहिली असतात, किती काय काय घ्यायचं असतं. ही मिरचीचा काय भाव आहे? ही 280 रुपये किलो आहे. ही लवंगी दंडी तिखट आहे आंध्राची. ही सगळ्यात तिखट लवंगी मिरची. आणि ह्यावाली ही बेडगी आहे आणि जरी ही बेडगी आपली कर्नाटक मधल्या बेडगी या गावातली आहे. ही 1 नंबर बेडगी आहे. आणि जरी हा कसा भाव तुला? तिचा 440 रुपये किलो भाव आहे. ओके. आणि ही वाली ही पांडी मिरची आहे, गंटूर म्हणतात त्याला. ही आंध्राची आहे आणि थोडी तिखटाला कमी असते. ही काश्मीरी आहे, कर्नाटक मधली बॅडगी मधलीच आहे. ही रंगासाठी प्रसिद्ध असते. थोडंफार तिखट पण होतं ना ऍक्च्युअली. बेडकीचा म्हणजे बेडकी घरचीच आहे ना ती? नाही, बेडगी सारखीच आहे पण ही तिखट नसते. बेडगी आणि काश्मीरी मुळात तिखट नसते. जी ओरिजिनल असेल तिखट नसते. हा, पण जर ते हायब्रिड क्रॉप असतं ते गुजरात मधलं ते तिखट असतं. ते मसाला फिका पडतो. त्याचा वर्षभर कलर लाल राहतो. खोबरं आपण विकतोय 440 रुपये किलो हे सध्या. आणि आता सध्या दिवाळीची ऑफर चालू आहे. आम्ही गिरायकाला आपल्याकडे जर खोबरे घेतलं तर आम्ही त्यांना किसून देतो फ्री मध्ये. लाईट आपल्या मसाल्यामध्ये रेग्युलर आपण टाकतो. तसे बऱ्याच प्रकारचे एखादा मसाला बनवायचं म्हटलं तर एक साधारण 36 प्रकारचे पण मटेरियल घेतो आपण. कांदा लसूण मसाल्यामध्ये तेच बघून मालवणी असेल तर 30 प्रकारचे मटेरियल वापरले जातात. हा, आगरीमध्ये सारखंच आहे मालवणी आणि आगरीचं. सॉरी, रनिंग कुठलं असं काही नाही. आता इथून लोक पुण्यावरून पासून ते बरेच लांबून येतात लोक. आता मी एखादा पिंड घेतलेला एक आधी भेटलेली मला, ती पनवेलवरून आली आहे. हा, ते पनवेलवरून येतात. ते बऱ्याच वर्षापासून येतात. ते मसाला बनवतायत ना. हा, त्यांचाच आहे. हा, बरोबर ना? या बऱ्याच वर्षापासून येतात. जवळजवळ आमची सुद्धा तिसरी पिढी आहे आणि त्यांची साधारण दुसरी पिढी आहे. आम्ही जवळजवळ बरेच वर्ष आमच्याकडे मसाले घेतात. हा, आपल्याकडे रेडीमेड मसाल्यांमध्ये मालवणी आहे, आगरी आहे. परत हे 100 ग्रॅमची पॅकिंग आहे सगळी. तंदूर मसाला, बिर्याणी मसाला आहे. वेगळं सेम आहे? नाही, सगळ्याचं वेगवेगळं असतं. चिकन मसाला जर तुम्हाला 100 रुपये 120 रुपये 100 ग्रॅम. हा, तोही सेम रेट आहे. बिर्याणी मसाला येईल तुम्हाला 160 रुपये 100 ग्रॅम. तंदूर मसाला येईल तुम्हाला 90 रुपये 100 ग्रॅम. मच्छी फ्राय पण 90 रुपये 100 ग्रॅम. आणि मच्छी पण येईल तुम्हाला 70 रुपये 100 ग्रॅम. मिसळ मसाला येणार तुम्हाला 100. सांबार मसाला येणार 90. हा चहा मसाला आहे. याच्यामध्ये शुगर ॲडेड नाहीये. त्याच्यामुळे याची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली येते आणि कमी प्रमाणात वापरायला लागतं.
बघू शकता तुम्ही आता हा काय चाट मसाला आहे, छोले मसाला आहे, चाट मसाला आहे, पनीर बटर मसाला आहे. हा सर्व तुम्ही बनवता. हे सगळे आपल्या इथेच मॅन्युफॅक्चर होतं. हा बघू शकता चाट मसाला 8 रुपये आहे. हा येणार तुम्हाला 70 रुपये 100 रुपये. आणि ते लाल मिरची वगैरे आहे ते लाल मिरची पावडर येणार काश्मीरी ती येणार तुम्हाला 700 रुपये किलो. बेडगी येणार तुम्हाला 600 रुपये किलो. लवंगी जास्त तिखट येणार 500 रुपये किलो. आणि मीडियम तिखट मध्ये येते रेग्युलर साठी ती 700 रुपये किलो. हे येणार तुम्हाला काही पॅकेट 60 रुपये आहेत, काही पॅकेट 40 रुपये आहेत. वेगवेगळे रेट आहेत, नाचणीचे वगैरे आहेत. तांदळाचे असणार ते कमी असणार, बटाट्याचे असणार, थोडे महाग असणार. नाही इतक्या काही फरक नाही पडत. तरी 60 रुपयापासून ते 40 रुपयापर्यंत ॲव्हरेज पडतो सगळा. ते 38 रुपयाला ते 100 ग्रॅम पॅकेट आहे. ते कलरवाले पण सेम रेट आहे. हे नाचणीचे आहेत. हा ते येणार तुम्हाला 40 रुपये पॅकेट आहे. मध्ये भाजून ताक मिरची पण आहे आपल्याकडे, सांडगे मिरची पण आहे. हा दोन्ही मिरची आहेत आपल्याकडे. ते येणार तुम्हाला 40 रुपये 100 ग्रॅम. पापड आपल्याकडे बरेच प्रकारचे आहेत. उडीद मध्ये आपल्याकडे उडीद मिरी आहे, आपल्याकडे उडीद जिरा आहे, परत उडीद मसाला आहे, उडीद मध्ये एवढी व्हरायटी आहे. परत आपल्याकडे मुगाचे पापड आहेत आणि या नाचणीचे पण आहे. हा बरेचसे पोहाचे पापड आहेत, तांदळाचे पापड आहेत, त्याच्यामध्ये पालक मध्ये आहे, गिरगुंड आहेत, शेवया आहेत गव्हाच्या, तांदळाच्या शेवया आहेत. 80 रुपये 200 ग्रॅम पॅकेट आहे. आणि आपलं हे स्पेशल आपले मालवणी कोकम आहेत. हा बघू शकता माझी बायको मालवणी आहे. आमच्या घरात ते असतं हे कोकम. आणि आम्हाला मच्छी जेव्हा बनवतं आम्हाला आम्ही जाणार नाही कोकम कापलं नाही करत. हो बरोबर आहे. बरोबर बोलतो ना. आणि आता एक कुंड आहे का? हा चुंदा आहे. हा स्पायसी कमी येतो, त्याच्यावरती आहे तो थोडा स्पायसी येतो. पण लोक प्रेफर करतात हा नावालाच करतात, कारण की याला एक अजवाईनचा फ्लेवर असतो आणि तिखट पण असतो थोडाफार. हा बघू शकता हा कुंदा म्हणतो. हा गुजराती लोक जास्त खातात. तुम्ही मसाला आपण ठेवलेला आहे. त्रिफळ आपण विकतो एक साधारण 20 रुपये 10 ग्रॅम. हे नाकेश्वर आहे, याची हे रेट आहे साधारण 50 रुपये 10 ग्रॅम. हिरवी वेलची आहे, मसाले वेलची आहे, लवंग आहे, चिंपुले आहे, जायफळ आहे, हिंग आहे. यातल्या सगळ्या वस्तू आपण साफ करून ठेवलेल्या आहेत. हे केरळाचे आपले मिरी आहे, ही खसखस आहे आपल्याकडे, बडीशेप आहे हिरवीगार. खसखस कसं विकतात? खसखस आपण विकतो 24 रुपये 100 ग्रॅम, 24 रुपये किलो, 240 रुपये 100 ग्रॅम. यात काहीच ही टोटल एकदम क्लीन आहे आणि याच्यात काही भेसळ नाहीये. ही खाल्ले की याच्यात वेळ लागते, खरंच लागत नाही. तर गाईज पूर्ण इन्फॉर्मेशन तर मी कलेक्ट केलंय. अजून थोडावर राहिलं आहे. ही मार्केट म्हणजे तुमचं शॉप आहे तो किती वाजता ओपन होता? आपलं शॉप सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत उघड असतं. फक्त सोमवारी एक दिवस बंद असतं. आणि हे आपलं प्लेस आहे लालबाग मध्ये, दुकान नंबर 5 6BBB पत्रा शेड, नारायण उद्योग भवनच्या समोर. ओके ओके. या तुझं बघून आला तर हा त्यांची आपण बऱ्यापैकी आम्ही काळजी घेऊ. डिस्काउंट काहीतरी करून द्या. तुम्हाला मान ठेवू आम्ही त्यांचा. ते म्हणजे हा व्हिडिओ बघून आलाय सचिन मुंबई ब्लॉग म्हणून. नक्कीच त्यांचा मान ठेवू आम्ही. ओके ओके. थँक्यू. चांगलं वाटलं. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण सांगून द्या. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 6262626100. हा तुम्ही बघू शकता स्क्रीन वरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय. तुम्ही कुठल्याही स्टेट मधून बघताय, कुठल्याही मुंबईमध्ये, महाराष्ट्र मधून बघताय, तुम्हाला जर खरं मसाले पाहिजे सुपर क्वालिटी ठेवतो. वेगवेगळ्याची पहिल्यापासून आपल्या पीस आपण ठेवतो. 35 रुपये 10 ग्रॅम. दालचिनी आहे आपल्याकडे, हे सगळं क्लीन आहे. मसाला आता दोन आहे का? हा बघू शकता हा पण घाटी मसाला आहे. माती विचारला आहे याच्यात आता सुकी मिरची पण टाकणार आहे भाजताना. जुने लोक येते इकडे लांबून येते, घेऊन जाते. आता याचा पहिला भाजणार, आता कढईमध्ये भाजून घेणार, त्याच्यानंतर त्याला मिसाई करायला देणार. बघू शकता लसूण पण टाकणार आहे त्याच्यात. सर्व ग्रामेज असतं, असं नाही काय पण बनवून देता. त्यांच्या पूर्ण रेसिपी असतात, त्याच्या हिशोबाने ते टाकतात सर्व. विविध प्रकारच्या चटण्या आहेत, त्या चपाती सोबत किंवा ब्रेड सोबत खाऊ शकतो. काय बोलतो? खोबरा लसूण चटणी आहे, लसूण शेंगदाणा चटणी आहे, लसूण खोबरा शेंगा काजू चटणी आहे आणि शेंगदाणा सोलापुरी चटणी आहे. या विविध प्रकारच्या आपल्याकडे चटण्या आहेत. हे साधारण तुम्हाला 500 रुपये किलो पासून सुरुवात आहेत. काही 400 रुपये किलो आले आहेत. तुम्ही बघू शकता यांच्याकडे किती व्हरायटीचे तुम्हाला चटण्या भेटतील.
आणि चांगली गोष्ट आहे, तुम्ही जर कुठे ट्रॅव्हल करताय तर तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता. बरोबर ना? बरोबर आहे. कारण लोकांना आहे ना, लोक जेव्हा घरातून निघता ना ट्रॅव्हल करता तर भरपूर गोष्टी असं असतं त्यांच्याकडे वेळ नाही वेळ असतो नसतो. बनवायला. मग किंवा ब्रेड किंवा काय ते चपाती म्हणा त्याच्यावर ते खाऊ शकतात. आणि बाहेरून ट्रेन मध्ये एवढं घाणारवा घेऊन भेटताना काय बोलायचं आता, म्हणजे काय बोलू शकत नाही. बरेचसे लोक याच्यामध्ये आपले जी कांदा खोबरं लसूण येते त्याच्यावर सुद्धा तेल वगैरे ऍड करून बरेच पहिल्यापासून खातात सुद्धा. काही भाजी असेल तर त्याच्यावरती ते लोक राहू शकतात. जेव्हा आम्ही लहान होते ना तेव्हा कसं काय करायचं माहिती काय, आम्ही शाळावरून यायचो ना, आमच्या घरात आहे ना कोणी म्हणजे जेवण बनवलं नाही होता, आई जायची कामाला आणि वडील पण जायचा. मिरची पावडर चपाती म्हणजे चटणी आणि तूप आणि किंवा तेल नाही, तेल टाकायचं, थोडं मीठ टाकायचं, लाल चटणी होती आणि त्याला असं मसळून ते खायचं. बरोबर. असं आहे. आणि आजच्या मुलाला असं बोललं ना ते अजिबात पटणार नाही त्यांना. ते वाढणार हे काय देत बरोबर ना. बरोबर. हा घाटी मसाल्यामध्ये कोकोनट पण टाकतात. हा बघू शकता यांचा पूर्ण रेसिपी असता, कसा मसाला बनवता याची पद्धत आहे. त्याच्यावरती लिहिलं आहे कसं बनवायचं, काय काय यायचं ऍड करायचं असतं. हा किती किलो बनवताय हो काका? किती किलो मसाला बनवता? 20 किलो. आज की वीडियो मेरी यहीं पे एंड होती है. उम्मीद करता हूँ जो भी आप लोगों को इन्फॉर्मेशन दी है आप लोगों को अच्छी लगी है तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लेना. और अगर आप लोगों को कुछ भी डाउट हो तो आप लोग मुझे कमेंट में पूछ सकते हो. तो चलो गाइस मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय. थैंक्स फॉर वॉचिंग.